हॅलो स्टुडंट, गुड इव्हिनिंग. कसे आहात? ठीक आहे. काल सांगितल्याप्रमाणे इंग्लिशचं रूपांतर आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट इट टू गुड मराठी, म्हणजे इंग्लिशमध्ये पण लिहिलं जातं आणि मराठीमध्ये. तुम्ही कॉमेंट केल्यामुळे ऑनलाईन फक्त तुम्ही प्रत्येक मित्राला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्यामुळे सर्व गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा फायदा होईल, विदाउट एनी चार्ज. कोणत्याही प्रकारचा पैसे नाही, बरोबर की नाही? त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना इंग्लिश बोलण्याचा, गरीबात गरीब जे विद्यार्थी असतील त्यांना स्पीकिंग इंग्लिश किंवा रायटिंग किंवा रीडिंग हे सोपं जाईल. आणि यामुळे काय होईल, सायन्स साईडचे जे इंग्लिश असेल, मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिश सब्जेक्ट हे चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना लिहिण्यास मदत होईल, बरोबर की नाही? आपण कालपासून सुरुवात केलेली आहे की निगेटिव्ह आणि असर्टिव्ह, होकारात्मक नकारात्मक आदेश. तर आज आपण नकारात्मक दिलेले आहे डोंट, काल आपण डू सुचवलेले आहे, ॲडवाईस केलेले. तर आज आपण नकारात्मक आहेत वाक्य बघा. प्लीज कलेक्ट देअर आन्सर बुक्स, हे होकारात्मक आहे. प्लीज कलेक्ट देअर आन्सर बुक. आता इथे लगेच दिले बघा, कृपा करून त्यांच्या उत्तरपत्रिका गोळा करा. परीक्षा झाल्या बोर्डाची परीक्षा असो किंवा शाळेतली असो, बरोबर की नाही, हायस्कूलमधली असो, पेपर संपला, बेल झाली की उत्तरपत्रिका आपण काय करतो, गोळा करतो. म्हणजेच काय, प्लीज कृपया, कलेक्ट गोळा करणे, प्लीज कलेक्ट देअर त्यांच्या, कृपया त्यांच्या, आन्सर बुक म्हणजे उत्तरपत्रिका, कृपा करून त्यांच्या उत्तरपत्रिका गोळा करा, आदेश आहे की नाही? दुसरं आहे, आता इथं नकारात्मक आहे बघा, डोंट प्ले क्रिकेट. डोंट प्ले क्रिकेट, क्रिकेट खेळू नका. खेळू नका म्हणजे खेळू नका नाही, परंतु निगेटिव्ह इथे शब्द आहे. डोंट प्ले क्रिकेट, क्रिकेट खेळू नका. प्ले क्रिकेट, क्रिकेट खेळा. डोंट आस्क क्वेश्चन्स, प्रश्न विचारू नका. डोंट आस्क क्वेश्चन्स, प्रश्न विचारू नका. डोंट ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करू नका. ट्राय अगेन, प्रयत्न करा. बघा, डोंट ट्राय अगेन. डोंट टेल ए लाय, खोटे सांगू नका. डोंट टेल अ लाय, खोटे सांगू नका. डोंट सेल युअर ओल्ड फ्लॅट, तुमचा जुना फ्लॅट विकू नका. डोंट सेल युअर ओल्ड फ्लॅट, काल होतं सेल युअर ओल्ड फ्लॅट, तुमचा जुना फ्लॅट विका. परंतु आज काय आहे, डोंट सेल युअर ओल्ड फ्लॅट, तुमचा जुना फ्लॅट विकू नका. डोंट सजेस्ट इल्लीगल वेज, डोंट सजेस्ट इल्लीगल वेज, बेकायदेशीर मार्ग सुचवू नका, बरोबर की नाही? डोंट सजेस्ट इल्लीगल वेज, बेकायदेशीर मार्ग सुचवू नका. डोंट सजेस्ट इल्लीगल वेज, बेकायदेशीर मार्ग सुचवू नका. डोंट फेस द रिझल्ट टिमिडली, डोंट फेस द रिझल्ट टिमिडली, परिणामांना घबराटपणे तोंड देऊ नका. डोंट फेस द रिझल्ट टिमिडली, परिणामांना घबराटपणे तोंड देऊ नका. हो, फेस इट विथ करेज, धैर्याने तोंड द्या. डोंट से दॅट अगेन, पुन्हा म्हणू नका. डोंट से दॅट अगेन. डोंट अटॅक फ्रेंड्स, डोंट अटॅक फ्रेंड्स,
मित्रांवर हल्ला करू नका. मित्रांवर हल्ला करू नका. डोंट डिसाइड इन हेस्ट. डोंट डिसाइड इन हेस्ट. घाईने निर्णय ठरवू नका. घाईत निर्णय घेऊ नका. डोंट रीच देअर आफ्टर 6. तेथे 6 नंतर पोहोचू नका. डोंट रीच देअर आफ्टर 6. तेथे 6 नंतर पोहोचू नका. मित्रांनो, डू, डोंट, कॅन, कांट असे बरेचसे शब्द येतील. काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे वर्ब आहे. तर ते वर्ब तुम्ही 5 असतील 10 असतील ते वर्ब लिहून ठेवा. म्हणजे नवीन नवीन वर्ब. काल लिहिलेले परत लिहू नका. प्ले काल लिहिला असेल तर आज नका. सजेस्ट, सेल, ट्राय, आस्क, नंतर डिसाइड, रीच, अटॅक अशा प्रकारचे फेस अशा प्रकारचे भरपूर वर्ब येतात. ते तुम्ही याच्यामधनं लिहून काढू शकता. आणि हे इंग्लिशच्या वहीत दररोज लिहित चला. महिन्यामध्ये तुमचा इंग्लिश बोलण्याचा एकदम चांगला बदल होईल. बरोबर की नाही? यू विल स्पीक इंग्लिश विथ युअर फ्रेंड, ऑल्सो विथ युअर पेरेंट्स, आणि सहजासहजी बोलू शकाल. फक्त मित्रांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके.